श्री कानिफनाथ मंदिर, तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार। श्री कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानामधून झालेला आहे, पण जन्म कसा आलाय दाखवलं हे बघा। बोल बोल आहे की हे घेऊन बोल, हा बोल बोल हा। पण मग जायचं असेल आतमध्ये ना तर लहानसा विंडो आहे, 1 बाय 1 फुटाचाच विंडो आहे तो, ते टी शर्ट काढायचं आणि आतमध्ये। आणि इकडे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर, हे बघा इकडे सूर्यास्त होत आहे ना, ते छान वाटतंय बघा। म्हणून गोष्टी एक्सप्लोर करायला शिका, बसून राहू नका। हे जुनं हनुमानचं मंदिर आहे, आता नवीन वरती बांधले। तर हे मटकी बिल जे आहे ना त्याच्याबरोबर हे रस्सा पण आहे बघा, 1 नंबर आहे। नमस्कार मंडळी, तुमचा आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करामध्ये तुम्हाला पण स्वागत आहे। आज तारीख आहे 12 एप्रिल आणि ऑलमोस्ट आता संध्याकाळचे 5:45 झालेत, 5:45 झाले। आईला मला वाटलं 4च वाजले असतील, 4 का 5 वाजले असतील। हो। तर आता आपण चाललो आहे, जर तुम्ही माझे मागील ब्लॉग्स पाहिले नसतील नक्कीच पहा। आपण काय कमीत कमी 3 ते 4 ब्लॉग शूट केले आहेत पुण्याचे, नक्की चेकआउट करा। आपण काल आलो होतो पुण्यामध्ये आणि उद्या आपण निघतो बॅक टू मुंबई। आज सकाळी आपण गेलो होतो झू पाहायला, ते पण ब्लॉग मी आधी टाकलेलं आहे। तर आता आपण चाललो आहे श्री क्षेत्र कानिफनाथ हे मंदिर पाहायला। खूप छान मंदिर आहे, का पुन्हा ते टेकडीवर आहेत। हे भाऊ आपले जे यांच्यावर आपण घरी राहिलो होतो ते आधी खूप जाऊन आलेत, म्हणून ते सजेस्ट केलं आपण तिकडे जाऊया, मग गॅरंटी आवडेल म्हणून। आणि वरून अख्खा पुणा दिसतं, काय बात, 1 नंबर। हे बघा इकडून, हे बघा काय व्ह्यू आहे, 1 नंबर व्ह्यू आहे। हा पूर्णपणे असा घाट रस्ता आहे, तर गाडी एकदम आरामात चालू आहे। असं वळणं वगैरे आहेत, वर पण जायला लागतं, पुन्हा टेकडी आहे एक प्रकारची, आणि वरती एकदम मंदिर आहे ते। तर हे जे मंदिर आहे ना ते बोपगाव जवळ सासवडच्या टेकडीवर बसलेलं मंदिर आहे। आणि नवनाथांच्या संप्रदाय योगीपैकी एक योगी जे आहेत कानिफनाथ, त्यांना समर्पित हे मंदिर आहे श्री कानिफनाथ मंदिर, तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर ब्लॉगला पुन्हा नक्कीच पहा। आणि या टायमाला फुल फॅमिली आहे, हे आपले भाऊ तर तुम्हाला माहिती असेलच, पार्टी सर्व बसलेले आहेत। हात वर चालू एकदम जोरात। तर ऑलमोस्ट आपण राहिलो होतो कात्रजला, तर ऑलमोस्ट आय थिंक सो हाफ एन आवर लागतोच पोचायला वरती। त्यात घाट रस्ता वगैरे आहे त्या हिशोबाने पण। आणि पुढे अशी बस असेल तर संपला विषय, कायला खूप स्लो लागतं आणि काय नाही। प्लेन मग तिकडे ते बघ इकडे लेफ्टला, हां ते घरावरती प्लेन बांधले बघा। काय माहिती, युजली हे पंजाबमध्ये पाहायला मिळते या गोष्टी, घरावरती प्लेन वगैरे अशा गोष्टी। हॉटेल आहे वाटतं ते, नाही हॉटेल आहे अम्मू, इट इज हॉटेल। हां ओके। आणि तुम्ही असं वरती आलात ना तर लॉजिंग वगैरे पण आहे, हॉटेल्स वगैरे पण, हॉटेलचं प्रचंड प्रमाणात हॉटेलचं या साईडला बघा। इकडे बघा पूर्णपणे फॅमिली रेस्टॉरंट विथ पार्किंग वगैरे, भाई विथ पार्किंग। इकडे आता एक कमान लागली आहे, हे बघा इकडे, इकडून आपण यायचं आत, हे बघा। चला, तर इकडे अजून एक कमान लागलेली आहे, हे बघा, इकडून आपल्याला यायचं आत। तुम्ही इकडून पाहिलं ना, हे बघा अख्खा पुणा दिसतं इकडून यार, सही 1 नंबर व्ह्यू आहे। आपण इकडून असं आलो आणि इथून आपण गाडी आतमध्ये घेतली आणि हे इकडे असं कमान आहे, कमानातून गाडी आतमध्ये गेल्यावर आपण त्याच्या इथून चालत किती चालायचं आहे आणि किती मिनटं लागते असं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। आणि हे जे नवनाथ आहेत ना ते नवनाथ हे आहेत, ते बघा हे वाले, खूप छान आहे यार, खूप छान आहे। हा पूर्णपणे परिसर आहे आपल्या या मंदिराचा, म्हणजे मंदिरात वरती आहे, पण खाली तुम्हाला सर्व इकडे कानिफनाथ भेळ वगैरे अवेलेबल आहे। इकडे तुम्हाला हार वगैरे ते अवेलेबल आहे पूर्णपणे, हे बघा पुष्पभंडार वगैरे आहे, ज्यूस आहे। हां रेकॉर्डिंग चालूच आहे, मिळेल। आणि इकडून जायचं आपल्याला सरळ, ओके। आणि बाहेरच वेताळ बाबांचा मूर्ती आहे बघा। तर ॲक्च्युली हे पायऱ्या पाहायला ना अशा उभ्या आहेत,
जर तुम्ही चालत दमलात तर इकडे तुम्हाला बसायला सोय वगैरे केलेली आहे या साईडला बघा. हा रेस्ट घेऊ शकता. हा दमलो यार. हां तर हे असं म्हणतात की श्री कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानामधून झालेलं आहे. तसं आहे ते. आणि इकडे वरती आल्यावर सुद्धा तुम्हाला स्टॉल्स वगैरे पाहायला मिळले. इकडे चप्पल कुठे काढायचं वरती चप्पल वरती. चला तर तुम्हाला बोललो होतो श्री कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानामधून झालेला. याचं चित्रण करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे एक अशी मूर्ती वगैरे आकारली. थांबा दाखवतो. आणि ते दाखवायला इकडे छानसं केलं आहे चित्रीकरण. हे बघा खूप मस्त केलं आहे बघा. इकडे हे बघा किती सुंदर वाटतं बघा. खूप छान खूप छान. मस्ट विजिट मंदिर इन पुणे. छान ते एंट्रन्स तिकडून. ओके तर तुम्हाला आधी पूर्णपणे इकडचा परिसर दाखवतो मी. हे पूर्णपणे परिसर आहे इकडचा. आहे बघा छान यार एक नंबर आहे. हे असं इकडे मंदिर आहे. ऑफकोर्स आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तुम्हाला बाहेरून दाखवतोय मी. हे बघा असं पडतो. अरे बापरे. नको 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 तू पडू आला. पाय पड फोटो काढता व्हिडिओ साठी. नको राहू दे. तू आतमध्ये गेलास ना. माझे पाय कसं पडतं दाखव. पाय कसं दाखव. पाय पड यांच्या. फोटो दे. हो थँक्यू सो मच. काय टेन बोल बघू. अजिंक्य आज मंगलवार है. अजिंक्य आज मंगलवार है. चूहे को बुखार है. चूहा बोल के पास. बोल आहे की हे घेऊन बोल. हा बोल चूहा बोला. बोला बोल ना लवकर दे. हे असं पकडायचं. अजिंक्य आज मंगलवार बरं. माईक आहे तो माईक. राजा माईक आहे तो माईक. तो पाहिजे होता आपल्याला. हा शांताई झाला तो आता. मागे तुमचा आईचं पण बघितलं होतं. आईचा हे आपले व्हिडिओ बघतात. बघतो. तुम्ही परेलचेच आहेत. हो परेल. म्हणजे आईचा व्हिडिओ ॲक्च्युअली खूप चालला. खूप लोकांना माहिती. आणि गाव कुठं तुमचं. माझं वैभववाडी मांगवली. आमचं लहानचा. थँक्यू सो मच. बोल. हो कसं ना दाखव. बोल आज मंगलवार है. चूहे को बुखार. उभारून कर. अरे सुई कसं मारतो डॉक्टर. ते मला सुई मार. आज अजी आज मंगलवार है. चूहे को बुखार है. शांत राहिला. चूहा गया डॉक्टर के पास. डॉक्टर ने लगाई सुई. चूहा बोला हा बाकी ठीक आहे. तुम्ही काय कोणा टिकी लाव. आईला लाव. आता पाय पड. आईच्या पाय पड. नाही ना. काही नाही. आईला माझ्या नाही. आईच्या पाय पड. आईच्या पाय पड. हा हाय फाय देते मला. ए बाय का. तर मंडळी आपण छानसं श्री कानिफनाथांचं मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहेत. ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहेत. आणि ऑलमोस्ट आय थिंक किती वाजले आता. 6:30 ना. म्हणजे ऑलमोस्ट अराउंड आय थिंक 6:15पर्यंत आतमध्ये. आता तुम्हाला सांगतो ॲक्च्युली काय आहे ते. मग बाहेरून पण शिवलिंग वगैरे दिसतं असा इश्यू नाही आहे. पण मग जायचं असेल आतमध्ये ना तर लहानसा विंडो आहे. 1x1 फुटाचाच विंडो आहे तो. ते टी शर्ट काढायचं आणि आतमध्ये जायचं. लेडीजला अलाउड नाही आहे. फक्त जेंट्सलाच अलाउड आहे ते. आणि लेदरवर काही घालायचं नाही. बेल्ट काय अलाउड नाही आहे. तर ते लहानसा 1x1 फुटाच्या त्या विंडोमधून जाणं ॲक्च्युली खूप कठीण आहे. लोक जातात नाही असं. लोक जातात. जाड लोक पण जातात. पण थोडे फ्लेक्झिबल पाहिजे. मी ट्राय केलं. मी खरं स्वतःहून ट्राय केलं मी. पण ॲक्च्युली मला जमलं नाही. कारण मला थोडा क्रॅम्प आला. मला ॲक्च्युली इकडे या साईडला थोडा क्रॅम्प आला. म्हणून रिस्क नाही घेतलं. कारण मध्ये कुठे अडकलो तो प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून आत मी गेलो नाही. पण जर तुम्ही येत असाल ना तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. टी शर्ट काढायला लागतं फक्त. आणि वरती मग तुम्ही त्या 1x1 फूटच्या विंडो तुम्ही आरामात जाऊ शकता. नक्कीच ट्राय करा तुम्ही इकडे आलात तर.
आणि 6:15 वाजता बंद करता, कारण आतमध्ये आरती वगैरे होतं तसं आहे. आणि लहानचं शिवलिंग वगैरे आतमध्ये आहे, नक्कीच दर्शन घ्या. तुम्ही बाहेरून सुद्धा दर्शन घेऊ शकतात. लेडीजला एकदम लेडीजला एकदम आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये एंट्रीच नाही आहे, कारण ते 1 बाय 1 कारण त्या विंडोन जायला त्यांना अलाउड नाही. त्यासाठी बाहेर लेडीज वगैरे फिरू शकतात. तसं आहे ते गोष्ट मी तुम्हाला दाखवलं आहे. मी जेव्हा बाहेर आलो ना तेव्हा एक लहानसा मुलगा गेला होता आतमध्ये, तर मग त्याचा मी पाय वगैरे पडून घेतलं मी, कारण त्यांनी शंकराचं दर्शन घेतलं म्हणून त्याचा पाय वगैरे पडलो आहे. आणि ते पण आपल्या इकडचेच आहेत, कोकणातले परेलचे. परेलचे आहेत ते, आणि ते पण आहेत परेलचे फ्रॉम मुंबई. त्यांनी पण आपला व्हिडिओ पाहिला अमूबरोबरचा, आईबरोबर. आणि आईबरोबरचा व्हिडिओ त्यांनी खूप लोकांनी पाहिला. ऑलमोस्ट 93 lakhs व्ह्यू गेलो इंस्टाग्राम. तसं आहे, खूप हिट झाला व्हिडिओ होता. आईचा आशीर्वाद. तर हे असं परिसर आहे आजूबाजूला. आता आपण जरा तिकडे जाऊ, तिकडे दर्शन घेऊ आणि मग आपण परत बॅक टू आपला घराकडे. आणि इकडे आतमध्ये श्री काल भैरवनाथाचं मंदिर आहे बघा. तर इकडून आपण आता खाली आल्यावर ना या साईडला आपण जातोय खाली. इकडे पण मंदिर आहेत आणि खाली आहे हनुमान मंदिर इकडे हे बघा. आणि इकडे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर हे बघा. इकडे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आणि इकडून हो व्ह्यू पहा, इथून एक नंबर आहे. हो आणि हवा काय छान सुटली इकडे यार. आणि इथून पण रस्ता आहे, तुम्ही गाडी इथून पण आणू शकतात वरपर्यंत. इथपर्यंत गाडी येते आणि तिकडे थोडं चालण्याचं आहे. जर तुम्हाला स्टेप्स अवॉइड करायचे असतील तर तुम्ही हा वाला रस्ता घेऊ शकता आणि इकडे गाडी पार्क करून तुम्ही दर्शन घेऊ शकता. असं आहे ते. हवा केवढी आहे, बापरे. आणि आता सूर्यास्त होतो आहे ना, ते छान वाटतं आहे बघा. इकडे तुम्ही सूर्यास्त जर तुंबेश्वर दिसतोय, एक नंबर दिसतोय. नक्कीच तुम्ही सूर्यास्त पाहायला इकडे या, खूप छान वाटतो. हे बघा ना, खूप छान आहे यार. अमू येत नव्हती, तिला बोललो ये म्हणून, बघ आली ना, हाला फायदा. म्हणून गोष्टी एक्सप्लोर करायला शिका, बसून राहू नका. किती वरती चढू दे, कधी खाली असू शकतात तरी पण. आणि याच्या बाजूलाच आहे श्री कालेश्वरी काळूबाई मंदिर हे बघा. आणि आज हनुमान जयंती आहे, तर ऑफकोर्स श्री हनुमानचं दर्शन घेतलंच पाहिजे आपल्याला. श्रीराम जय राम. जय हनुमान. तिकडे खाली पण मंदिर आहे, हनुमान मंदिर वरती इकडे. अच्छा इथे मंदिर आहे, ओके. तर इकडे हे जुनं हनुमानचं मंदिर आहे, आता नवीन वरती बांधलं आहे. ओके तसं आहे, छान मंदिर आहे. तर आज श्री हनुमान जयंती आहे, तर सर्वांना ऑफकोर्स हनुमान जयंती खूप खूप शुभेच्छा. ऑफकोर्स तुम्ही व्हिडिओ खूप नंतर पाहत असाल, तर आपल्याला पावन दिवशीच हनुमानचं दर्शन झालं आहे. त्या बात एक नंबर. निघूया आपण आता पुन्हा तिकडेच. तर इकडे जे काम सुरू आहे ना ते असं बनणार आहे, अन्नक्षेत्र इमारत महाप्रसाद आहे हे बघा, असं बनणार आहे. व्हेरी नाईस. ह्यांची पालखी आहे कानिफनाथांची हे बघा. ओम चैतन्य कानिफनाथ प्रसन्न हे बघा, त्यांची पालखी. आता तर मंडळी आता 7:07 झालेले आहेत आणि आता जस्ट आपल्याला आरती मिळाली ना, खूप बरं वाटलं यार. आम्ही निघत होतो पण तितक्यात आरती सुरू झाली, तर आम्ही थांबलो, गावात थांबलो. थोडंफार तुम्हाला दाखवलेलं आहे मी कशी आरती वगैरे होते इकडे, ती खूप छान वाटलं. तर नक्कीच मी सांगेन तुम्ही येत असाल ना पुण्याला, नक्कीच श्री क्षेत्र कानिफनाथांना
दर्शन घ्या. खूप छान आहे, म्हणजे अतिशय छान आहे त्यासाठी. आणि इथून जो तुम्हाला व्ह्यू पहिला मिळतो ना तो चुम्मेश्वर व्ह्यू आहे. प्लस हवा खूप छान आहे. संध्याकाळचं किंवा अर्ली सकाळी या तुम्हाला खूप बरं वाटेल. टायमिंग सकाळी 5ला उघडतो तर रात्री 9 पण चालू असतं, तसं आहे ते. आता आपण खाली उतरतो आहे ना, समोरच सुंदर दर्शन होतं बघा श्री हनुमानाचं. एक नंबर दर्शन होतं. लाईट अशी उलटी पाहिजे होती म्हणजे मस्त अजून आला असता. हे वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 नवनाथ जे आहेत त्यांचा जन्म कसा आला हे दाखवलं बघा इकडे वरती पूर्णपणे. मस्त गेलं. एंट्रन्स एक नंबर आहे. तर मंडळात आपण खाली उतरलेलो आहे. खूप छान दर्शन झालं. आरती मिळाली मेन गोष्ट म्हणजे आपल्याला. आणि वातावरण चुम्मेश्वर खूप छान वातावरण आहे. खूप मजा आली. तर नक्कीच सांगेन तुम्हाला पुण्यामध्ये आलात तर इकडे नक्की विजिट करा. श्री क्षेत्र कानेश्वरमध्ये नक्की दर्शन करा. आणि सकाळचं किंवा संध्याकाळचं वातावरण खूप मस्त असतं. आणि इकडे आता आपण खायला आलो आहे. हो काय फेमस मटकी बेल. इकडची मटकी बेल खूप फेमस आहे. ते इकडे घेणार आहेत. मी लिंबू सरबत पिणार आहे. कसं वाटलं? खूप सुंदर. आणि सगळ्यात बरोबर गेली आपला आरती भेटली. खूप छान आहे. हां येस. मला लिंबू सरबत पण आलेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही येत असता सारखे सारखे. हे पुण्यातले ते येत असतं सारखे सारखे. अजून एक करा लिंबू सरबत करा. अजून एक करा लिंबू सरबत. हां लिंबू सरबत पी पी पी. तर म्हणजे आता काय करू, आता आपण थांबा जायचं ब्लॉग एंड करतो. मटकी बेल दाखवतो मला मी. आली वाटतं ती आपलीच आहे. थांबा मग दाखवतो मटकी बेल. तर हे मटकी बेल जे आहे ना त्याच्याबरोबर हे रस्सा पण आहे बघा. एक नंबर आहे. क्या बात आहे. सुपर. आणि कैरी पण दिली आहे. मग क्वांटिटी खूप आहे पण मस्त क्वांटिटी आहे. एक बस होती ॲक्च्युली, एक बस होती. हां ना. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.